गजानन पालखीची ही सगळी दृश्य आपण पाहिली आणि सगळी माहिती आपण घेतली। कळंबमध्ये ही पालखी आलेली आहे। आपल्या पुढच्या बातमीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवडमध्ये विसावलाय। दिवसभर हरिनामाच्या गजरानं सासवड नगरी दुमदुमल्याचं पाहायला मिळालं। पालखी उद्या पहाटे आता जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांसह टाळ मृदुंगाच्या निनादात हा भक्तीचा अखंड सोहळा जेजुरीच्या दिशेने पुढे सरकणार आहे। माऊलींची पालखी आता आज सासवड इथे मुक्कामी आहे, मात्र उद्या जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी देखील माऊलींच्या पालखीचं पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे। तरुणाई देखील मोठ्या संख्येने वारीत सहभागी झालेली आहे। वारकऱ्यांना आता विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे। अगदी तहान भूक हरपत विठुनामाच्या नामघोषात वारकरी पुढे जात आहेत।